छत्रपती शिवाजी महाराज की जय। साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा संत रोहिदास महाराज की जय। महर्षी वाल्मिकी महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम जय भीम जय भीम जय भीम। सर्वप्रथम मी सगळ्या आदर्श महापुरुषांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आणि पुन्हा मला भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या मुंबईच्या अध्यक्षपदी निवड केली त्याबद्दल मुंबईचे अध्यक्ष सन्माननीय आमदार अमितजी साटम साहेब, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ, सर्व शीर्षस्थ नेत्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की अनुसूचित जाती मोर्चाच्या अध्यक्षपदाची धुरा विश्वास ठेवून मला काम करण्याची संधी दिलेली आहे। या संधीचा उपयोग जे अनुसूचित जातीतला शोषित, पीडित, वंचित समाज आहे त्या समाजाच्या उत्थानासाठी होईल अशा प्रकारे मी त्याचा निश्चय केलेला आहे। त्याचं कारण असं आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि आपल्या सर्वसामान्य शोषित समाजाचा खऱ्या अर्थानं उद्धार आणि विकास करायचा असेल तर या सत्तेची दारं आपल्याला सर्वार्थाने खुली झालेली आहेत। त्या सत्तेचा लाभ सर्व समाजापर्यंत, सर्व वंचित घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टीचा अनुसूचित जाती मोर्चा आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन ते निश्चितपणे करेल असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो। कारण गेल्या टर्ममध्ये भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाने जे काम केलं ते पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांसमोर आहे आणि म्हणून मला विश्वास वाटतो की तेच काम पुन्हा एकदा करण्यासाठी पक्षाने संधी दिली आहे। मी माझ्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांना आज यासाठी आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो की माझ्या अनेक सहकारी कार्यकर्त्यांनी माझी निवड झाल्यानंतर फोनद्वारे, मेसेजद्वारे, व्हॉट्सअपद्वारे माझं अभिनंदन केलं आणि आज प्रत्यक्ष या ठिकाणी मला निमंत्रित करून त्यांनी माझा जो यथोचित सन्मान केला। मी माझ्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो। साहेब, तुम्ही मुंबई अध्यक्ष असतानाच महापौर मुंबईचा भाजपाचा झालेला आहे, कमीत तर कमी 45 वर्षांनी, त्याबद्दल काय? ज्याच्यासाठी आपली लढाई होती, बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर बसेल हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांपासून तर अमित साटम मुंबईचे अध्यक्ष यांनी जो निर्णय केला होता खऱ्या अर्थानं त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी दिलेलं बळ आणि कार्यकर्ते महानगरपालिकेच्या वार्डामध्ये जाऊन मतदारांच्या दारापर्यंत जाऊन त्यांनी जे काम केलं त्या खऱ्या अर्थानं कामाचं जे यश आहे ते यश या मुंबईचे महापौर बसवण्यामागे या कार्यकर्त्यांचं खरं योगदान आहे।